हय मित्रांनो, तुम्हाला मानाचा जोहार, जय आदिवासी, जय शिवराय। मी चालू आहेत कालदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत। तर कुंडे आहेत ना, त्या मला कुंडे साफ करायचे आहेत। पाहू, जर कोणी साफ करेल असतील तर मी नाही करणार, जर नसतील तर मी करणार आहेत। आमची माणसं गेली आहेत पुढेच। मित्रांनो, तुम्ही पाहू शकत ही आमची माणसं, डोक्यावर घमेली, पावडी, जेवणाचं डबं, भाकरी नद्या आहेत। तिकडे वरती ज्यांना भूक लागेल त्यासाठी डबं घेतले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकत आम्हाला ते तथ्य टोकावर पोहोचायचं आहे, अजून आम्ही इथंच आहेत। वाजले आहेत 9:30। तर किती वाजेपर्यंत पोहोचू ते आम्हाला पण नाही माहीत, पण लवकरात लवकर पोहोचण्याची कोशिश करत आहेत आम्ही कालदुर्ग किल्ल्यावर ना। मित्रांनो, आता मी डोंगरावर चढून हटले आहेत। ते घाम पण दिसत हवा तुम्हाला। माणसं हटली आहेत, पारव्यात हटले आहेत, पाणी प्यायला लागले आहेत। मोठा घाम निघायला लागलाय, मच्छर पण चावायला लागले आहेत। आता काय आराम करायला लागलोय आम्ही। तर मित्रांनो, आमचा आराम करून झाला आहे। तर आता आम्ही निघालो आहेत परत पारव्यात चालत। हालत झाली आमची, हालत तर बेकार झाली आहे। याने माझा चप्पल उकाळला, दिसतंय का नाही त्याला हवा। हालत बेकार झाली आहे आमची, निंबर आहे फार ना। तुम्ही पाहू शकत असे जालीची जायला गेला म्हणा, माणसा कशी घेत तुम्हाला दाखवत आहे। असं मला वाकून जायला लागेल, पहा कशी येत आहेत। रस्ता थोडा खराब आहे, म्हणजे गुफासारखी आहे, खालची वाकून जायला लागेल। मित्रांनो, आम्हाला काहीतरी फळं भेटली आहेत। फळं म्हणजे टेमरून आहेत, ही थोडे अजून मोठे झाले, आम्हाला पिकत आहेत। ही पहा, तुम्ही पाहिलं असतील का नाही तर पाहून घ्या। अजून थोडी मोठी होत आहेत, पिकल्यावर एक नंबर खाया मजा आहे। कशी रे लागत? मस्त, चिकवा जशी लागत मस्त ना, चिकवासारख्याच बिया ना, चिकवा जशाच बिया। पहिला तोंडगा अडकत होता, पहिल्याच्या काळात याचं नाव ठेवला तोंडगा अडकत दगड। ना मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे चहाच्या मळ्यात। हे पहा, हालत खराब, बरोबर फार पडत आहे। तर चला थोडा झाले नजारा पाहतील ना, एक नंबर नजारा आहे। मित्रांनो, वरचा पाणी खपला, थोडा फ्रेश पाणी न्यायला लावला आहे वरती टाकी साफ करायसाठी। फार माती राहिली आहे, ही पहा इकडे। फार बॅट वास येत होता, तरी आम्ही उतरून ना साफ करायला। ही पहा कशी ही माती, ही एवढी माती काढली।
मित्रांनो फायनली आम्ही साफ करेल आहे, पावडर पण टाकली आहे. आता वासबीस काय येणार नाही, पण लोकांनी पाय नाही धवलं पाहिजे त्याच्यात. बस लोकांनी त्याच्यात आग पण पेटवेल होती, लाकडा पण होती ना, नुसता कचरा होता. तो आम्ही सगळा साफ करून तिकडे घालवला आहे. हे पहा ही माणसं सगळी साफ करणारी आहे. पावडर पण टाकले, आता एकदम क्लिअर पाणी होईल, पण लोकांना पाय नाही धवलं पाहिजेत. मित्रांनो एक ते टाकी साफ करून झाली आहे, दुसरी टाकी आम्ही साफ करायला चाललो आहे. करायचं काम असं आहे, टाकी तिकडे एकदम खाली आहे. पाहू काय होत आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकत या पाणी आहेत. आमची माणसं आता काम चालू करतील ना. ते तिकडे आम्ही एक टाकी साफ केली आहे. जर त्या पाणी नाही पियाचं असेल तर ही पण टाकी साफ करायला लावली आहे आम्ही. हां हे झाडाजवळ या झाड समजून ना आता या पाणी पिया. ही पण आम्ही आता साफ करणार आहेत. तुम्ही पाहू शकत सगळं साफ आम्ही करेल आहे. आता माती एवढी होती ना, एवढी माती होती, तिचा एवढा बेकार वास आहे सांगूच नको. आम्ही जेमतेम साफ करेल आहे. माती तर पाहत असतील, ही पहा माती किती बघला तो ओके आता झाला आहे. थोडीफार पावडर अशी मारली ना, वास यायचा तो वास कुणाला येणार नाही आणि पिण्यासारखं चांगला पाणी घाल. आम्ही पावडर आणली, थोडीफार पावडर मारली ना काम होऊन जाईल. मित्रांनो वास फार येत आहे, त्याच्यामुळे आम्ही टिफेल पावडर मारत आहे. टाकून झाले आहे. पावडर कशामुळे टाकले आहे ते तुम्हाला सांगत आहे, कारण की तुम्हाला इकडं हे कालं तिच्यात आहे ना, ते पूर्ण साफ होईल आणि पाणी पण इकडे पडेल ना, त्याचं पण शुद्ध होऊन राहील. आपल्याला यासाठी थोडाफार चांगला राहील पाणी. हाय मित्रांनो, फायनली आमच्या 2 टाक्या साफ करून ते झाल्या आहेत. 2 टाक्या साफ करून झाल्या आहेत. तरी पण सर्वांना एक सूचना, आपल्या गड किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्याच्यावर केरकचरा करू नये. तसंच आम्ही या 2 टाक्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छ केल्या आहेत. त्याच्या पाणी आल्या का पिया, कारण की वर आला का पाणी पियाचं भेट नाही, त्याच्यासाठी आम्ही साफ करून ठेवले आहेत. तर म्हणजे कचरा करू नका इकडं. त्याच्यामध्ये कुंड्यात आहे ना, तर आग पण पेटवेल होती आणि कचरा पण करेल होता. 15 ऑगस्टला काही पर्यटक आहेत ती डायरेक्ट ते कुंडीत पाय नंतर बुडवत बुडवू नका. त्याच्यामध्ये पाय बुडवू नका, कारण की त्या पाणी पियाचं आहे. तर एवढी विनंती आहे, तुम्ही कचरा नको करू, काय नको करू. आम्ही साफ केला आहे. जोहार. जय आदिवासी, जय शिवराय.